नमस्कार मित्रांनो, तुम्ही अजूनही रेशन कार्ड काढलं नाहीये का? किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड आहे पण त्याचा नेमका कोणता प्रकार आहे, त्यावर कोणते लाभ मिळतात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, यासाठी कोण पात्र असतं आणि अर्ज करताना कोणती कागदपत्र लागतात हे माहिती नाही, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज मी तुम्हाला रेशन कार्डबद्दल ए टू झेड संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या चुका देखील सांगणार आहे, ज्या तुम्ही टाळल्या तर तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण रेशन कार्डचे प्रकार पाहणार आहोत. अनेक लोकांना वाटतं की रेशन कार्ड एकाच प्रकारचं असतं, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. सरकारने नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळे प्रकार ठरवले आहेत. पहिला प्रकार म्हणजे APL म्हणजेच अबाव पॉवर्टी लाईन. हे रेशन कार्ड दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या कुटुंबांसाठी असते. या कार्डधारकांना काही योजनांचा लाभ मिळतो, मात्र अनुदानित धान्यांचा लाभ मर्यादित असू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे BPL म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन. हे रेशन कार्ड दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी असते. या कार्डधारकांना अत्यल्प दरात धान्य आणि इतर आवश्यक वस्तू मिळतात, तसेच अनेक सरकारी योजनांमध्ये प्राधान्य देखील दिले जाते. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे अंत्योदय अन्न योजना म्हणजेच AAY रेशन कार्ड. हे अत्यंत गरीब, निराधार, मजूर, भूमिहीन, विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक किंवा अत्यंत गरजू कुटुंबांसाठी असते. या कार्डधारकांना सर्वाधिक अनुदानित दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे जर एखादे कुटुंब अत्यंत आर्थिक अडचणीत असेल तर त्यांच्यासाठी हे कार्ड अत्यंत फायदेशीर ठरते. याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत म्हणजेच NFSA अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनाही सरकारकडून अनुदानित धान्य दिले जाते. त्यामुळे तुमचं नाव पात्र यादीत आहे का हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना माहीत नसतं रेशन कार्डसाठी पात्र कोण असतं. सर्वप्रथम अर्जदार हा संबंधित राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावावर यापूर्वी दुसरे रेशन कार्ड नसावे. कुटुंबातील सदस्यांची माहिती योग्य असावी. सरकारने ठरवलेल्या उत्पन्नाच्या आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न, राहण्याची परिस्थिती, मालमत्ता आणि इतर निकष देखील विचारात घेतले जातात. त्यामुळे चुकीची माहिती देणे टाळा, कारण पडताळणी दरम्यान अर्ज नाकारला जाऊ शकतो. आता जाणून घेऊया अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. सामान्यतः आधार कार्ड, मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक असल्यास इतर पूरक कागदपत्रे लागतात. काही जिल्ह्यांमध्ये किंवा विशेष प्रकरणांमध्ये अतिरिक्त कागदपत्रेही मागितली जाऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित कार्यालयात किंवा अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत पोर्टलवरती जायचं आहे. त्यानंतर नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी करायची आहे आणि लॉग इन करायचं आहे. त्यानंतर नवीन रेशन कार्ड अर्जाचा पर्याय निवडायचा आहे. अर्जामध्ये अर्जदाराची माहिती, पत्ता, कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती आणि आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरायचा आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
सर्व माहिती एकदा पुन्हा तपासायची आहे आणि अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. हा क्रमांक जपून ठेवायचा आहे, कारण याच क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहू शकता. अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून तुमच्या माहितीची पडताळणी केली जाते. काही वेळा अधिकारी प्रत्यक्ष घरी भेट देऊन माहिती तपासू शकतात. सर्व माहिती योग्य आढळल्यास तुमचा अर्ज मंजूर होतो आणि त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड जारी केले जाते. जर काही त्रुटी आढळल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी सूचना दिल्या जाऊ शकतात. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अर्जामध्ये नाव, जन्मतारीख आणि आधार क्रमांकामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करायची आहे. कुटुंबातील सदस्यांची माहिती अचूक भरायची आहे. बनावट किंवा चुकीची कागदपत्रे कधीही अपलोड करायची नाही आहे. सर्व सबमिट केल्यानंतर त्याची पावती सुरक्षित ठेवायची आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर सक्रिय असावा, कारण अर्जासंदर्भातील माहिती आणि संदेश त्याच नंबरवर येऊ शकतात. रेशन कार्ड मिळाल्यानंतर त्यामध्ये नाव वाढवणे, नाव कमी करणे, पत्ता बदलणे, मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा डुप्लिकेट रेशन कार्ड मिळवणे अशा अनेक सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणताही बदल झाल्यास तो वेळेवर करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात सरकारी योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही. मित्रांनो, रेशन कार्ड हे फक्त धान्य मिळवण्यासाठीचे कार्ड नाही आहे, तर अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयोगी पडणारे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या कुटुंबालाही त्याचे फायदे मिळवून द्या. तसेच तुमच्या परिसरात एखाद्या गरजू व्यक्तीकडे अजूनही रेशन कार्ड नसेल तर ही माहिती त्याच्यापर्यंतसुद्धा नक्की पोहोचवा. मित्रांनो, मला आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.